संदीप देशपांडे यांची भेट झाल्यानंतरची ही दृश्य आहेत। संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्यात जी भेट झाली या भेटीनंतरची ही दृश्य आहेत। एकीकडे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल 1 तास चर्चा झाली आणि त्यानंतर लगेचच मंत्री उदय सामंत आणि संदीप देशपांडे यांच्यात भेट झाली। त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय, कारण एकीकडे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना अवघा महाराष्ट्र या घटनेकडे डोळे लावून बसलेला असताना आज भुवया उंचवतील अशी घटना घडली। या संदर्भात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। या भेटीनंतर काय अपडेट आहे? दरवाजा मागे 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 मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंनी घेतली। सन्माननीय राजसाहेब, मी मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही। मी एक प्रस्ताव दिला होता। आमच्या इथे जो फुल बाजार आहे त्या लोकांची मागणी होती की पनवेलच्या इथे एक फुल बाजार हवा आहे। त्या संदर्भातलं पत्र होतं, ते पत्र द्यायला मी आलो होतो। या पत्राची कॉपी तुमच्यासाठी देतो। युतीसाठी फुलांचं तोरण कधी बांधणार? आज युती वगैरे काही चर्चा नव्हती। पनवेलच्या फुल बाजाराच्या विषयीचं पत्र होतं, ते पत्र मी त्यांना द्यायला आलो। तो फोटो पण महायुतीत जाण्याची इच्छा आहे का आता पुन्हा एकदा? माझ्यासारखा लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे करायला तर वरिष्ठ नेते येतात। आज युतीचा विषय नव्हता। आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती की पनवेलला एअरपोर्ट होतं, तिकडे फुल बाजार असावा। त्या संदर्भातला बोलायला गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती, परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले, तुम्ही या ठिकाणी भेटायला आलात, त्यामुळे भेटीगाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या, त्यामुळे जी चर्चा होती मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो ते एक पत्र द्यायला आलेलो। जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे, आमच्या इथल्या फुल बाजारच्या लोकांची मागणी होती, त्याच्यासाठी मी आलो। पाहायला मिळतात, दुसरीकडे भेटीगाठी पाहायला मिळतात, काय